आईसाहेब, ही वेदा बघा ना, ब्रश करायला उठतच नाहीये. तुम्हीच सांगा आता काहीतरी हिला. वेदा, आजीचं ऐकणार नाहीयेस का? उठ. अथर्व, मला भास झाला होता का खरंच अंबिका होती तिथे. नाही नाही, ते साधू बाबा अचानक कुठे गेले असतील? आता ते पुन्हा कधी तिकडे दिसणार नाहीत का? कायमचे निघून गेले? असे कसे जातील? बापरे, त्यांना कशाचा राग आला असेल का अजूनच दुसरं काहीतरी कारण आहे? बाबा, तुम्ही त्या साधू बाबांना भेटायला गेला होतात ना, झालं का तुमचं काम? नाही झालं अनन्या, ते भेटलेच नाहीत बाबा. मग आता? मला कळत नाही आता काय करायचं ते. माया आणि अथर्वचं लग्न व्हायला नकोय ते थांबवण्यासाठी ते साधू बाबा काहीतरी उपाय सांगतील असं वाटलं होतं, पण ते स्वतःच जागेवर नाही आहेत. इकडे अथर्व तर लग्नासाठी ठामपणे उभा राहिलाय, ऐकलंच असतो. नाही अनन्या, मला नाही वाटत आता आपण काही करू शकतो हे लग्न थांबवण्यासाठी. बाबा, हे बघा, मायाने दादाची बायको व्हायला नकोच आहे. प्लीज डोंट वरी, आपल्याला दुसरा मार्ग सापडेल. हाँ केशव काका, नाही मी अजून निघालो नाही, निघतोच काका. ज्याने कोणी वेदाला किडनॅप करायचा प्रयत्न केला असेल त्यांना मी सोडणार नाही. जरी ते पोलिसांच्या हाती नाही लागले तरी मी त्यांना शोधून काढणार आहे. हा इट्स ओके काका, तुम्ही वा ना पुढे. तुम्ही चौकशी करा, कारण की किडनॅपर्सबद्दल कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला उपयोगी पडू शकते. वा वा वाहिनी, किती दिवसांनी मोठी धुपारती पेटवली. मस्त प्रसन्न वाटतंय. वेदासाठी घेऊन गेले होते. नाही, तिला गरजेचं आहे हा, कारण यामुळे आशीर्वादच मिळतील देवाचे. हो चला. हा, तुम्ही ज्या माणसांना बाहेर शोधायचं म्हणताय ती बाहेरची नाहीच आहेत. आपल्या वेदाला त्रास देणारी सगळी घरातली माणसं आहेत. ती माया आणि अजितने केलंय सगळं प्लॅन. नर्मदा आत्या सुद्धा सामील आहेत. वहिनी, काय झालं? अथर्व कुठे? तो आत्ताच गेलाय त्याच्या बेडरूम मध्ये. हे तिघं प्लॅन करतात. ते मदन आणि पिर्या हे सगळं घडवून आणतात. हां ठीक आहे केशव काका, काही लागलं तर तुम्ही मला कॉल करा, नाहीतर आय सी यू ॲट द पोलीस स्टेशन. ओके, मी मेसेज करतो तुम्हाला. अथर्व, ऐका ना, ते मायाला आपल्या वेदापासून दूर ठेवा प्लीज. आत्ता या क्षणी आपल्या वेदाला सगळ्यात जास्त धोका त्या मायापासून आहे. आणि तुम्ही तिलाच वेदाची आई म्हणून या घरात आणताय. नाही, तुम्ही आपल्या वेदाला तिच्यापासून लांब ठेवायचं. तुम्ही काही करा. वहिनी, वहिनी, तुम्हाला कळत कसं नाहीये? ती माया जर ह्या घरात सून म्हणून आली ना तर सगळं विस्कटेल हो. काहीतरी करा अथर्व. मायाशी लग्न करू नका. तुम्हाला हे लग्न मोडावं लागेल. काय झालंय? नाही, काही नाही. तू तू हे देवघरात ठेव. जा. जाते. अथर्व, ती माया फसवतीये सगळ्यांना.
खरं तर तिची आपल्याच संसारावर वाईट नजर होती हे माझ्याच लक्षात आलं नाही कधी. तिने मला मारलंय आणि आता ती आपल्या वेदाच्या जीवावर उठलीय. तर नका करू तिच्याशी लग्न. मग ती माया आपल्या वेदावर जीव नाही लावणार. तिची जी काळजी आहे ना ती सगळी खोटी आहे. नाहीये तिला आपल्या वेदाची काळजी. ठरव. मला कळतंय ना मी काय म्हणते. तुम्ही नका लग्न करू मायाशी प्लीज. अंबिका घरात कशी आली आणि ती मला कशी दिसायला लागली? हा काय प्रकार आहे? मंजिरी दिव्य कवडी तुझ्याकडे असल्यानं हे घडतंय. कवडीच्या शक्तीमुळे तुला अंबिका दिसते. नाही अशी गडबडून जाऊ नकोस. सावध हो, सावध हो मंजिरी, सावध हो. जा पुढे जा, जा पुढे मंजिरी. धन्व नका करू त्या मायाशी लग्न प्लीज. प्लीज नका करू. अथर्व, आई, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आपण नंतर बोलूयात का? मला जरा अर्जंटली बाहेर जायचं आहे. महत्वाचं आहे अथर्व. अथर्व, वेदाच्या बाबतीत जे काय घडलंय त्याचा तपास सुरूच राहील. पण मला असं वाटतंय की इतर लोक आहेत घरात त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला. माझं म्हणणं आहे की तू तुझ्या लग्नाच्या तयारीकडे आत्ता जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे. आई, त्या गोष्टीचा शोध लावणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. नाहीतर हे परत सुद्धा घडू शकतं. बरोबर आहे तुझं. पण अथर्व, हे लग्न पण महत्वाचं आहे. म्हणजे आपण हे सगळं वेदासाठीच करतोय ना. नाही रे आई, आई ऐका. तुम्हाला वाटतंय ना तशी नाहीये ती माया. ती आपल्या वेदावर जीव लावणार नाही. ती तिच्यावर प्रेम नाही करणार. ठीक आहे, मी लगेच जाऊन आलो पोलीस स्टेशनला. मग आपण बोलूया तयारीचं. बर, घरातून कोणी सोबत यायला हवंय का? अजितला पाठवू? नाही, मी एकटाच आहे. ठीक आहे, चल. अथर्व, अथर्व ऐका ना. आई, आई ऐका, ऐका ना कोणीतरी माझं प्लीज. मी काय करू म्हणजे तुम्हा सगळ्यांना माझा आवाज ऐकू येईल. ती अंबिका घरात कशी आली? घरात कशी आली? मी तर तिच्या आत्म्याला चाफ्याच्या झाडाजवळ कैद करून ठेवलं होतं. मग ती मुक्त कशी झाली? कोणी केलं? एवढे दिवस ती घरातच होती, घरातच होती. मंजिरी, अंबिकाचं श्राद्ध होतं त्याच दिवशी ती कैदेतून सुटली. तेव्हा एक घटना घडली होती.
ती इतके दिवस घरात होते हे कळलं कसं नाही मला. नाही मार्शरी, तिचा आत्मा असं मुक्त असणं आपल्या हिताचं नाहीये. आपल्या हिताचं नाहीये ते. काही करून तिला कैद करावंच लागेल. आणि तिला कैद करण्यासाठी मी वाटेल ते करीन, वाटेल ते करीन. मार्जरी, आता तर माझ्याकडे कवडी सुद्धा आहे. मी 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 अंबिकाला कैद करू शकते. मी करू शकते तिला कैद. मी कैद करणार तिला. मी कैद करणार तिला. वेदा कुठे गेले होते तू? माझ्याकडे तुझी या घरात काही गरज नाही. माझ्या वेदासोबत आज जे झालंय त्यासाठी मी हिला माफ करणार नाही. वेदाच्या किडनॅपिंग बद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली का ते विचारायला, आणि तिला बेशुद्ध करण्यासाठी जे गुंगीचं औषध वापरलं होतं त्यातनं काही क्लू मिळतो का ते बघायला. मीरा, काय करतेयस? राधाताई तू? काही नाही ग, आवरत होते. तू कशी आहेस ग? ताई अशी काय एकटक बघतेस माझ्याकडे? तू बरी आहेस? हो ग, मला काय झालं? मी बरीच आहे. तुझा चेहरा सांगतोय मीरा. काय झालं? कोणी काही बोललंय का तुला? मीरा, काय विचारतेय मी? ताई अगं, काल ना वेदा जंगलात हरवली होती. माझा हात सोडून ती कधी गेली मला कळलंच नाही ग. त्यामुळे वेदाचे बाबा माझ्यावरती खूप चिडलेत आणि रागवलेत सुद्धा. पण ताई मी मुद्दाम नाही केलं. माझं लक्ष होतं वेदावर. ताई, तुला पण तसंच वाटतंय का ग? नाही ग मीरा, असं का वाटेल मला? हा, आणि मला माहितीये तू वेदावर किती जीव लावतेस ते. पण एक सांगू? हा, बोल ना ग. वेदा स्वतः जंगलात हरवली नव्हती. हे सगळं मायाने घडवून आणलंय. मायाला नकोय वेदा तिच्या आयुष्यात. ताई तू तू काय बोलतेस? अगं मायाताई असं का करते? हे बघ, मायाताईंचा ना वेदावरती खूप जीव आहे. हे सगळं दाखवण्यापुरतं. माया अथर्वसाठी योग्य नाही, आणि माया अथर्वचं लग्न झालं ना तर या सगळ्यात आपल्या वेदाच्या जीवाला धोका आहे. ताई तुझा मायाताईंवर इतका राग का आहे? कारण तिचा स्वभावच तसा आहे. अगं तू बघ ना ती कशी वागते ते. अगं मी रोज बघतेय. मला काय वाटतं ना की तुलाच कोणीतरी मायाताईंबद्दल काहीतरी सांगितलंय. नाही ग मीरा. हे बघ ताई, मला ना तुझं सगळं पटतं. तू खूप चांगली आहेस, तू लोकांना मदत करत असतेस. मला ना तुझा स्वभाव पण आवडतो. पण ना हे जे तू काही मायाताईंबद्दल बोलते ना ते मला पटतच नाही अगं. हे बघ, तुला मायाताईंवरती विश्वास नसेल, पण माझा मायाताईंवरती पूर्ण विश्वास आहे. आणि तू ना मायाताईंबद्दल असं बोलत नको जाऊस हा. खूप विश्वास आहे ना त्या मायावर. माझं काहीच ऐकायचं नाहीये तुला. नाही ठीक आहे, यापुढे मी तुला त्या मायाबद्दल काहीच सांगणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या सगळ्याचा एक ना एक दिवस तुला नक्कीच पश्चाताप होईल. अगं ताई रागावू नको. नाही, मी काही ऐकणार नाहीये मीरा. मला इथे ना. थांबायचंच नाहीये.
मदन, हं? वेदा हरवली त्या दिवशी तू आणि पिर्या तिला शोधायला गेला होतात ना? हो हो, आम्ही दोघं गेलो होतो. कुठे कुठे शोधलं तुम्ही तिला? हं? हे सगळीकडे शोधलं आम्ही. म्हणजे रस्त्यावर शोधलं, दुकानात पण शोधलं आम्ही तिला. म्हणजे चौकात शोधलं. म्हणजे एक एक माणसाला तर आम्ही असे पकडून आम्ही विचारत होतो, कुठे आहे वेदा, कुठे आहे वेदा. म्हणजे आम्ही जंगलात पण गेलो होतो, पण तेवढ्यात आम्हाला वेदा बेबी भेटल्यात असं कळलं आम्हाला. एवढं घाबरायला काय झालं? हं? हा, घाम फुटलाय तुला? घाबरलो नाही. हे घाम हे खूप आहे ना, गरम होतंय, उकाडा, त्याच्यामुळे. अरे वा वा वा, सरबत! वा 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 वा. खूप बरं वाटलं बाबा. सॉरी दादासाहेब, तुमच्यासाठी होतं का? मी प्यायलो. काय बाहेर ऊन एवढं आहे ना, खूप तहान झाली होती माझी. सॉरी. आज उन्हात कुठे गेला होता फिरायला? ते मंजिरी बहिणींनी मला बाहेर पाठवलं होतं. माया आणि अथर्वचं लग्न आहे ना, म्हणून ब्लू लोटस हॉटेल बुक करायला गेलो होतो. तुम्ही लग्नासाठी व्हेन्यू बुक करायला गेला होतात? हा, पण लग्नाची डेट अजून फिक्स नाही झाली आहे. अनन्या, 30 तारीख ठरवायची आपल्याला. गुरुजींनी या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्याचे काही शुभ मुहूर्त दिलेत. त्यातली एखादी तारीख ठरवूया आपण. हॉटेलचं बुकिंग मिळणार नाही म्हणून मी त्यांना चौकशी करायला पाठवलं होतं. मंजिरी, मला तुझा निर्णय अजिबात आवडलेला नाहीये. घरात लग्न कार्य होते ना, सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायला नकोत. पण हल्ली मी बघतोय की तू सगळे निर्णय आम्हाला गृहीत धरून घ्यायला लागलेली आहेस. असं काही नाहीये. ते बघा, अथर्वचं दुसरं लग्न होतंय, त्या आनंदात मी हा निर्णय घेतला असेल. मला माहिती नव्हतं तुम्हाला हे आवडणार नाही. मी पण बरोबरच आहे तुमचं. मी विसरून गेले होते की अथर्व माझा मुलगा नाहीये ना. त्याच्यावर माझा काहीच हक्क नाहीये. त्याच्यावर कशाला, या घरावरही माझा हक्क नाहीये. ठीक आहे, याच्या पुढे अथर्वच्या बाबतीत मी कसलाही निर्णय घेणार नाही. एक मिनिट. आई, काय म्हणालीस तू? का घेणार नाहीस तू निर्णय? बाबा, तुम्ही आईचं मन दुखावलंय आणि ते मला आवडलेलं नाहीये. आईने स्वतःपेक्षा अधिक घराचा विचार केलाय. माझ्यावर, अनन्यावर जीवापाड प्रेम केलाय. आमच्यासाठी तिने स्वतः आई न होण्याचा निर्णय घेतला होता. आई, तुला फक्त माझ्या लग्नाचा नाही तर माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अथर्व, प्रश्न तिचा अधिकार नाकारण्याचा नाहीच आहे. हॉटेल बुकिंग संदर्भात मी बोलत होतो आणि दादा, अरे तुझ्या लग्नाचा निर्णय आहे तो. सगळ्यांना विचारायला हवं ना. अनन्या, इट्स ओके, नॉट अ बिग डील. आई, माझ्या लग्नाबाबत
तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल. माझ्यावर तुझ्या इतका हक्क कोणाचाही नाही. मला ऑफिसला जायचं, निघतोय मी. येतो.